I will request everyone to please stand for national anthem. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता। पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड़ उत्कल बंगा। विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा। तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मांगे। गाहे तव जय गाथा जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता। जय हे जय हे जय हे जय 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 हे। समाज के लिए उठे उठे जगे स्वराष्ट्र के लिए जगे जगे। स्वयं सजे वसुंधरा सवार दे स्वयं सजे वसुंधरा सवार दे। हम उठे उठे गजब हमारे संग साथियों। आसमान को उतार दे ज़मीं पे आसमान को उतार दे। स्वयं सजे वसुंधरा सवार दे स्वयं सजे वसुंधरा सवार दे। बांटते चले गांव और शहर की दूरियों को काटते चले। ज्ञान को प्रचार दे प्रसार दे ज्ञान को प्रचार दे प्रसार दे। स्वयं सजे वसुंधरा सवार दे स्वयं सजे वसुंधरा सवार दे। और नारियां रहे सदा बड़े बड़े बनों की शान ओढ़ती रहे धरा। तरक्कियों की एक नई कतार दे तरक्कियों की एक नई कतार दे। स्वयं सजे वसुंधरा सवार दे स्वयं सजे वसुंधरा सवार दे। ये जाति धर्म बोलियां बने न शूल राह की। बढ़ाए बेल प्रेम की अखंडता की चाह की। सद्भावना से ये चमन निखार दे सद्भावना से ये चमन निखार दे। स्वयं सजे वसुंधरा सवार दे स्वयं सजे वसुंधरा सवार दे। भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक
सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः अर्पण करत आहोत. डोस ज्यांचे राहिले असतील ते लवकरात लवकर पूर्ण करायचे. महाविद्यालयामध्ये सुद्धा वॅक्सिनेशन सुरू असतं. आपण फक्त नाव नोंदणी खाली त्याच्या आपल्या सिक्युरिटी ज्यांना बाउन्सर म्हणतात, लेडीज आहेत ती, त्यांच्याकडे एक वही आहे. तिथं नाव नोंदवलं की वॅक्सिनच्या कॅम्पची तुम्हाला माहिती मिळेल. सरांशी बोललात तरी सुद्धा लवकरात लवकर. आय थिंक 2 डोसेस ऑफ वॅक्सिनेशन इज द की टू सक्सेस आणि ते शुअर झालेलं आहे आता. इन स्पाइट ऑफ सच गॅदरिंग अँड एव्हरीथिंग बिंग ओपन, यू विल सी दॅट नंबर ऑफ कोविड केसेस आर नॉट इन्क्रीजिंग. त्यामुळे निश्चितपणे वॅक्सिनेशन इज वर्किंग वेल. लवकरात लवकर वॅक्सिनेशन पूर्ण करा. हे होईपर्यंत आणि पुढचे अजून काही महिने, 3, 4, 5 महिने सुद्धा थोडंसं आपल्याला काळजीही घ्यावी लागेल. थोडासा विषय वेगळा सूचना द्यायची होती. आजचा आपण सकाळी सुद्धा कार्यक्रम असेंब्ली हॉलमध्ये घेतला. तुमच्यापैकी काही जण होते, टीचर्स होते, नॉन टीचिंग स्टाफ होते. तर आपली हे जे संविधान आहे त्याच्याबद्दल विचार सकाळी मी व्यक्त केले. पुन्हा एकदा सांगेल कारण अनेक जण सकाळच्या कार्यक्रमाला नव्हते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घटना समितीचे सन्माननीय अध्यक्ष यांचा ते कायद्याचे अभ्यासक होते, कायद्याचे तज्ज्ञ होते. त्यामुळे योग्य व्यक्तीची निवड हे संविधान घटना बनवण्यासाठी त्यावेळेस करण्यात आली. त्यांनी काय केलं, त्या समितीने इतर अनेक देशातल्या घटनांचा, संविधानांचा अभ्यास केला. विच इज ऑलवेज राईट. वी शुड स्टडी सिमिलर डॉक्युमेंट ऑफ अदर कंट्रीज. अतिशय सखोल असा अभ्यास इतर देशांच्या घटनांचा, संविधानाचा केला आणि मग आपल्या देशाला कुठली सूट होईल याचा व्यवस्थित विचार झाला आणि एक मसुदा बनला, ड्राफ्ट बनला. काही वेळा असं होतं की आम्ही एखाद्या गोष्टीचा ड्राफ्ट केला आणि आमचं सगळं बरोबर आहे आणि बाकीच्यांनी ते मान्य केलं. तसं अजिबात झालं नाही. घटनेचा, संविधानाचा जो ड्राफ्ट बनला त्याच्यावर प्रदीर्घ कालावधीमध्ये विचारमंथन होतं. त्यामध्ये लोकांची मतं मागितली होती की कुठला समावेश असावा, कुठला नसावा. लोकशाहीमध्ये एखादी प्रक्रिया परिपूर्ण व्हायची असेल तर यू शुड टेक फीडबॅक फ्रॉम स्टेक होल्डर्स. सो सच फीडबॅक्स वेर टेकन. विच पॉइंट शुड बी देअर, विच शुड नॉट बी देअर. अँड आफ्टर दॅट अगेन देअर वॉज अ डिस्कशन इन parliament about all this. Even some people who were opposing certain points, their opinion was also respected. They were given opportunity to explain themselves. आलं लक्षात. एखादी लोकशाही प्रक्रिया म्हणजे समोरच्याचं मत आपल्यापेक्षा वेगळं आहे तरी त्याचं का वेगळं आहे, त्याला काय म्हणायचं हे ऐकून घेण्याची प्रक्रिया होती. त्याचं जर चुकत असेल ते पटवून देण्याची प्रक्रिया होती आणि परत त्याच्यामध्ये मेजॉरिटीचं म्हणणं काय आहे त्यानुसार निर्णय होतो. सकाळी जसं मी म्हटलं की संविधानाची निर्मितीची प्रक्रिया सुद्धा खूप संविधानिक होती, लोकशाही प्रक्रियेची होती. इतरांची, सर्वांची मतं जाणून घेणे, विरोधी मत असेल तरी त्याचा आदर करणे, त्याच्यावर चर्चा करणे आणि मग मेजॉरिटीने निर्णय. अतिशय चांगल्या प्रक्रियेने हे आपलं संविधान बनलं.
ते संविधान बनल्यानंतर आता आपण जो प्रीएम्बल वाचलं त्याच्यातले काही शब्दच आपल्याला इंडिकेटिव्ह आहेत की कुठला कुठला विचार केलेला आहे बघा. धर्मनिरपेक्षता सर्वात मोठं, सेक्युलरिझम, बेसिकली रिस्पेक्टिंग एव्हरी रिलीजन. रिलीजन इज बेसिकली वे ऑफ लाईफ. We have taken it too much seriously and started thinking that my religion is better than others. Religion teaches us some ways of living life. जन्मापासून मृत्यूपर्यंत कशा प्रकारे जीवन जगता हा एक धर्म सांगतो या प्रकारे जगा, दुसरं सांगतो या प्रकारे जगा. बेटर टू रिस्पेक्ट ऑल रिलीजन. त्याच्यावर काही जणांनी संशोधन केलंय. आता हा विषय डायव्हर्ट नाही करणार मी. असं दिसते सिम्पली नॅचरल रिसोर्सेस अवेलेबल ओव्हर देअर, त्याच्यातून काही रूढी झाल्या. समजा वालुकामय प्रदेशात राहणारे लोक, झाडच नाहीये, मग मृत्यूनंतर ते मृत शरीराचं करायचं काय? झाडं नाहीये तिथं, मग जाळण्याची प्रथा पडेल का? नाही, कारण झाडच नाही. मग ती वाळू खणणं सोपं होतं, मग कुठली प्रथा पडली? डेड बॉडीनी बरी. जिथं असे लोक राहत होते तिथं मोठ्या प्रमाणात जंगल होते. सारखे देश एवढी सुबत्ता आहे. इन सेव्हरल सिच्युएशन दे रिअलाइज that let us involve India. They will think in different ways. आपण स्वतःहून कोणावरती आक्रमण करत नाही. आपल्या संविधानात आणि भारत देशाच्या संस्कारामध्ये हे आहे. मी तुम्हाला एक मुद्दा, त्याचा आपल्याला अभिमान आहे, एक मुद्दा सांगेन की धर्म शब्दामध्ये एक देश धर्म, देशाचा धर्म असं पण बोललं. तो शब्द खूप चांगला आहे. संपूर्ण भारत देशाचा आमचा धर्म. धर्म म्हणजे जर जीवन कसं जगावे याच्या सूचना असतील तर देशाचा आपल्या आहे ना धर्म. देश हाच जर एक भारत देशाचा एक विशिष्ट धर्म आहे असं जर आपण मानून चाललं तर त्या संपूर्ण भारत देशाच्या धर्माचा धर्मग्रंथ काय, कुठलं पुस्तक ठरेल? संविधान. दुर्दैवाने शाळेपासून आपल्याला फार शिकवण्यात नाही आलेलं त्याचं. बघा तुम्ही, आम्ही फक्त विद्यार्थी होतो असं बाबा हे ठीक आहे, सगळ्या गोष्टी शाळेत शिकता येत नाही, पण आता असं ठरवूया. मी सकाळी ते आवाहन केलं की आय विल हॅव माय ओन कॉपी ऑफ दिस इम्पॉर्टंट डॉक्युमेंट. माझी स्वतःची, मे बी कुटुंबात एक असेल, पण माझ्याकडे संविधानाची प्रत असेल. तिचा मी आदर करेल आणि त्यातली तत्व समजून घेईल. संविधानानेच आपल्या देशाच्या अनेक समस्या त्या वेळेस आपण हँडल करू शकलो, आजही करू शकतो आणि भविष्यात सुद्धा. कालच आमची प्रिन्सिपल केबिन मध्ये काही टीचर्स होते, सिनियर होते. ते म्हणाले की देशातल्या काही गोष्टी काही व्यापाऱ्यांच्या ताब्यात जात आहेत. नावं नाही घेऊ इच्छित मी. काही यंत्रणा व्यापाऱ्यांच्या ताब्यात जातील का काय? रेल्वे कोणाच्या ताब्यात जातील का काय? एअरलाईन कोणाच्या, काही बेट कोणाच्या कंपनीच्या ताब्यात जातील का? कोणीतरी म्हणलं हे आधुनिक ईस्ट इंडिया कंपनी. ठीक आहे, अभिव्यक्तीचा उल्लेख आहे. अभिव्यक्ती म्हणजे बोलण्याचा स्वातंत्र्य. ते बोलले, पण एक टीचर म्हणाले सर आपले संविधान फार पॉवरफुल आहे. असं कोणी करायला जर गेलं, हे माझं ते माझं ते, एक आदेश निघाला संविधानाकडून तर त्या व्यापाऱ्याकडून परत ते आपल्या देशाचं बनणार आहे. आपण घाबरून जाण्याचं काही कारण नाही. मला वाटतं हा आपल्या भारत देशाचा धर्म असं जर शब्द वापरला तर या भारत देशाच्या धर्माचं धर्मग्रंथ काय आहे तर आपला संविधान आहे. त्याच्यावर आपण विश्वास ठेवूया आणि निश्चितच आपलं जीवन हे चांगल्या पद्धतीने जगताना त्याच्याची तत्व तुम्ही हे खरंच लक्ष पाठ करण्यासारखे. कुठले शब्द आहेत बघा, बंधुता. सुदैवाने हे बंधुत्वाची शिकवण भारतीयांना आहेच आहे. आणि मित्रांनो, एक शेवटचा मुद्दा मी तुम्हाला सांगेल. वी शुड बी प्राऊड ऑफ द प्रिन्सिपल्स विच आर बीइंग टॉट इन इंडिया. भारत देशात जे आपण जे काय आपल्या परंपरा जे काही शिकलो ना, त्याला ना थोडं धर्माचं लेबल लागल्याने थोडी गडबड झाली. आपल्याला जर वाटलं संतांनी खूप चांगलं शिकवलंय आणि थोडं संत साहित्य, संत विचार सिलेबस मध्ये आणूया म्हणजे मग आपली तरुण पिढी चांगली घडेल. तर आपण अडचणीत येतो की मग संत कुठल्या धर्माच्या संतांबद्दल बोलताय तर तुम्ही, मला प्रॉब्लेम. सगळं जे चांगलं आहे त्याला लगेच लेबल लावल्याने थोडीशी आपली गडबड होते. तुम्ही आता तरुण मंडळीने हे पुढे चालवायचं आहे ना, ते थोडे विचार करा की एनिथिंग विच इज गुड म्हणजे कुठल्या धर्मातून आलंय
कुठल्या मार्गातून आलाय. मुळात धर्म म्हणजे जर जीवन कसं जगावं जन्मापासून मृत्यूपर्यंत याची जर शिकवण असेल, ती शिकवण जर कुठल्या जॉग्राफिक पोझिशन नुसार वेगळी असेल तर मग त्याच्यात वाद होण्याचं काय कारण आहे की नाही. समजा मी गावात लहानाचा मोठा झालो, मला गावातली जीवनशैली शिकवण्यात आली आहे ना, उपलब्ध जे आहे त्यानुसार, की तू दात घासायला काय वापर, कदाचित मला सांगण्यात आलं की राग घे, चल आंघोळीला कसं कर. तर तिथल्या जॉग्राफिक पोझिशन नुसार माय लाईफस्टाईल इज बिंग डिसाइड. आता एक शहरात वाढलं, त्याचं जीवन लाईफस्टाईल थोडीशी वेगळी. आणि जर यालाच धर्म नाव दिलं तर गावातल्या लोकांचा धर्म आणि शहरातल्या लोकांचा धर्म असं उगाच गडबड होईल की नाही. ते धर्म नाही, त्यांची जीवन पद्धती आहे. बिकॉज दे वेर कन्स्ट्रेंट बिकॉज ऑफ द जॉग्राफिक सिच्युएशन वर. आलं लक्षात मित्रांनो. तुम्ही तरुणांनी असाच आहात, तुमच्या मनात काही प्रश्न असतात मला माहिती आहे ना. तर मला असं वाटतं तुम्ही ही भूमिका पटते का बघा. रिलीजन इज अ सेट ऑफ or a series of instructions and guidelines how to live life in some rituals. And if that is so, and if it is dependent on the geographic situation, let us respect. शहरातला मुलगा जर म्हणला काय त्याची लाईफस्टाईल आहे गावाकडचं जर म्हणलं काय याची लाईफस्टाईल चालेल का मित्रांनो. नाही, सिच्युएशन नुसार घडले मध्यम मार्ग काढायचा. तर आपला भारत देशाचा देशधर्म पाळूया आणि संविधानाचा आदर करूया, हे मी तुम्हाला एक वडिलकीच्या नात्याने इथे सुचवतो. आणि माझे विचार तुम्ही ऐकून घेतले त्याबद्दल आभार मानतो, अभिनंदन करतो. ज्या पद्धतीने हे विद्यार्थी आयोजित करतात अतिशय चांगलं इंग्लिशमध्ये बोलतायत, चांगल्या प्रकारे ऑर्गनाईज करतायत, तुम्ही चांगलं रिस्पॉन्ड करताय, तुमच्या चेहऱ्यावर आनंद आहे, स्वप्न दिसतात तुमच्या डोळ्यामध्ये. एकदा प्रवेशाच्या काळात खूप गर्दी गर्दी गर्दी, मी त्या कोर्टच्या तिथे समोरून शेकडोनी विद्यार्थी येत होते. माझ्या मनात विचार आला, हे व्यक्ती नाही, ती स्वप्न चालत येत आहेत, स्वप्न येत आहेत, ती त्यांच्या डोळ्यामध्ये याच्यामध्ये स्वप्न आहेत. त्या स्वप्नांना न्याय देणे, त्या स्वप्नांना पंख जोडणे ही मोठी जबाबदारी शिक्षक म्हणून तुझ्यावर आहे, असं विचार माझ्या मनात. आय वॉज सो हॅपी. मित्रांनो, तुमच्या विना हे कॉलेजमध्ये 1.5 वर्ष आम्ही कसे काढले असते, जसं तुम्ही म्हणता ना आम्ही कॉलेज विना कसे काढले. यू कॅन इमॅजिन कॉलेज कॅम्पस विदाउट स्टुडंट. इट वॉज अ बिग पनिशमेंट. मोठी शिक्षा आम्ही 1.5 वर्षाची केली की विद्यार्थीच नाही, बट वी वेर कमिंग. आणि आय थिंक वी शुड कॉंग्रॅच्युलेट अँड रिस्पेक्ट अवर टीचर्स. इन स्पाइट ऑफ सेव्हरल डिफिकल्टीज दे हॅव इन्शुअर्ड that the academic year come to the end or it is successfully completed. हे असे शिक्षक आहेत ज्यांनी तुमच्यासाठी ते ऑनलाईनचं ट्रेनिंग, खूप चॅलेंजेस होते, ते सगळे केले. आणि आता सगळे म्हणतायत सर विद्यार्थी आल्याशिवाय काय आम्हाला आता बरं वाटतं. यू कॅन इमॅजिन अ स्पोर्ट्स टीचर विदाउट स्टुडंट्स ऑन ग्राउंड. पाले सरांची काय अवस्था झाली असते. त्यांचा जो आनंद कशात होता, कोणी रागवलं तर ते, कोणी चुकला तर रागवलं तर ते रागवण्यात एक आपुलकी असते की अरे तू असं नाही, असं केलं. जिंकलेल्यांना सेलिब्रेट करा, थोडंसं अभिनंदन करा. सो टीचर्स वेर ऑल्सो मिसिंग यू ऑल. यू वेर मिसिंग द कॉलेज. आता आपण दोन्ही सगळे मिळून एक चॅलेंज स्वीकारू. हे सगळं आता साधारण हा ग्राफ इथपर्यंत आलाय. इट इज नॉट येट लँडेड. इथं जर आपण काही चूक करून बसलो, वॅक्सिनेशन इग्नोर केलं, मास्क इग्नोर केले, तर मग चूक ठरेल. वी हॅव टू बी व्हेरी केअरफुल. तरुणांनी जबाबदारी घ्या. वी विल फॉलो ऑल द इन्स्ट्रक्शन्स विथ रिस्पेक्ट टू प्रिव्हेन्शन ऑफ कोविड. म्हणजे मग आपलं हे आता छान प्रकारे पुढं सुरू आहे. ठीक आहे, धन्यवाद देतो. थँक्यू. Thank you, sir. We are really pleased to have you with us over here, and thank you for enlightening our thoughts with your thoughts. We have declared 26 November as Constitution Day on 11th October 2015 by a gadget notification. Do you know the original handwritten copies of our Indian Constitution
is preserved in helium-filled cases in the library of Parliament houses. The pillars of Constitution are liberty, equality, and fraternity. Liberty, the state of being free within society from oppressive restrictions imposed by authority on one's ways of life, behavior, and political views. Equality, the Constitution of India acknowledges every individual as equal and understands the importance of equality in India. No individual can be discriminated against on the basis of their religion, race, caste, place of birth, or whether they are male or female. Fraternity, this refers to the feeling of a brotherhood and sisterhood and a sense of belonging with a country among its people. The preamble declares that fraternity has to assure two things: the dignity of individual and the unity and the integrity of the nation. The Constitution of India maintains a proper balance between three branches of government to ensure that neither of them will excessive or arbitrarily power. There is a proper system to check. There is a proper system of checks and balances and interdependence. All three organs need the other institute in order to function smoothly and fuel our democracy. Now, I would like to request Alvi for her speech. ओपन करून द्या फक्त हवा येऊ द्या बाकी बंद Good afternoon, everyone. I would like to greet my heartiest greeting to Honorable Chief Guest, respected teacher, and my dear friends. My name is Aarti Abhimanyu Shelar, and I am here to speak something about our Constitutional Day. The Constitution Day was not celebrated before 2015, but in 2015, our respected Prime Minister, Sri Narendra Modi, declared 26 November as Constitutional Day in India to celebrate the 125th birth anniversary of Dr. Babasaheb Ambedkar. As we all know, India got its independence on 25th August 1947. On 26 January 1950, the Constitution of India came into effect, and that is the reason we celebrate it as a Republic Day. You might be thinking about the history of how the Constitution of India came into existence. It was Evan Roy who came with idea of Constituent Assembly in 1934. But in 1935, Pandit Jawaharlal Nehru demand for Constituent Assembly behalf of Indian National Congress, and in 1938 he declared that the Constitution of Free India must be framed without interference by the Constituent Assembly elected on the basis of adult franchise. And the important members were Dr. Babasaheb Ambedkar, Pandit Jawaharlal Nehru, B.N. Rao, and Sardar Vallabhbhai Patel. The Constitutional Assembly met for 166 days before the Constitution was adopted. During the adoption, two handwritten copies were there. First was in Hindi and second was in English, and that was signed by the Constitutional Assembly member on January 24, 1950. And from that day, it became the law of land. And it took around 2 years, 11 months, and 18 days to complete write the Indian Constitution, because Dr. Babasaheb Ambedkar had studied all world's constitution to write our Indian Constitution. And Constitution Day aimed to celebrate the significance of the Indian Constitution. It is the day that also celebrates the life of the Constitution declared India as a sovereign, socialist, secular, democratic and republic. It guarantees the Indian citizen justice, equality,
liberty, and try to promote fraternity. The Constitution of India lays down the framework for the political code, structure, procedure, power, the duties of government rights, core principles, and duties of the citizen towards the country. The Constitution is celebrated in school and college to spread awareness about the importance of the Constitution in our daily life. And in this day, our teacher and guidance tell us. Today, I am giving full stop to my speech. Thank you for listening me. Jai Hind, Jai Maharashtra. Thank you, Arti, for your speech. I will request technical team to play a video on Constitutional Day. लहू के साही से यह संविधान बना है। हर दिन संभाल के रखो, मेरा देश महान बना है, मेरा देश महान बना है। कॉलिंग अमोल मिश्री कोटकर फॉर हिज स्पीच। नमस्कार, माझं नाव अमोल अशोक मिश्री कोटकर। मी द्वितीय वर्ष वाणिज्य शाखेत शिकत आहे आणि आज संविधान दिवस या निमित्ताने माझे मनोगत व्यक्त करायला मी इथे उभा आहे। संविधान निर्मात्यांनी अतिशय कष्टाने देश घडविण्यासाठी निर्माण केलेल्या भारतीय संविधानाचे पावित्र्य हे जपण्याकरिता म्हणजेच संविधानिक मूल्यांचे अर्पण करणं हे आहे। संविधानात नागरिकांच्या मूलभूत हक्क व अधिकारांचा अंतर्भाव आहे। संविधानाच्या प्रास्ताविकेत समाविष्ट आहे की स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, राष्ट्रीय एकता व एकात्मता, धर्मनिरपेक्षता, समाजवाद, लोकशाही, गणराज्य प्रशास्य करण्याची हे आपलं काम आहे। संविधानाचा हा निश्चय व निर्धार नागरिक कर्तव्य पार पाडल्याशिवाय पूर्णत्वास होणार नाही। देशभरात आज संविधान दिवस साजरा केला जात आहे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 26 नोव्हेंबर 1949 रोजी राज्यघटना प्रदान केली होती, तो हाच दिवस। या निमित्ताने देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। या निमित्ताने जाणून घेऊया संविधान बद्दल महत्त्वाच्या काही गोष्टी। 26 नोव्हेंबरला संविधान दिवस का साजरा केला जातो? 26 नोव्हेंबर हा दिवस देशभरात संविधान दिवस म्हणून साजरा केला जातो कारण 26 नोव्हेंबर 1949 मध्ये
संसदेमध्ये याला मान्यता भेटली होती. संविधानाच्या निर्मितीसाठी किती वेळ लागला? तर संविधान सभेने 2 वर्ष 11 महिने व 18 दिवस या दीर्घ कालावधीमध्ये संविधानाचे पूर्ण केलं. कसं लिहिले गेले संविधान? तर संविधान हिंदी व इंग्रजी भाषेत हाताने लिहिलं आहे व यानंतर बिहारी नारायण रायजादा यांची कॅलिग्राफीची कला अवगत असल्यामुळे हे पुन्हा कॅलिग्राफी मध्ये लिहिण्यात आले. आपले भारताचे संविधान राज्यघटना हे राज्यातील जगातील सर्वात मोठी लिखित संविधान आहे. संविधान सभेचे प्रमुख कोण कोण होते? तर 29 ऑगस्ट 1947 पासून मसुदा समिती आपल्या कामकाजास सुरुवात केली. जवाहरलाल नेहरू, अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, एन गोपाल स्वामी अयंगार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, के.एम. मुन्शी, सय्यद मोहम्मद सदुल्ला, बी.एल. मित्तर, डी.पी. खैतान असे दिग्गज नेत्यांची मसुदा समितीमध्ये नाव होते. संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? तर 9 डिसेंबर 1946 रोजी घटना समिती गठीत करण्यात आली. सच्चिदानंद सिन्हा या समितीचे हंगामी अध्यक्ष होते. पुढे 11 डिसेंबर 1946 ला डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे समितीचे अध्यक्ष झाले. संविधान मसुदी समितीचे अध्यक्ष कोण होते? या महत्त्वाच्या समितीचे अध्यक्षपदी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. या मसुदा समितीने 44 सभा घेतल्या. भारतीय संविधान कधी लागू करण्यात आले? तर 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय संविधानाचे स्वीकार करण्यात आला. भारत देश हा प्रजासत्ताक देश म्हणून घोषित झाला व अस्तित्वात आला. तर असा आपला जो भारत देश आहे, ज्याला भरपूर कष्टाने स्वातंत्र्य मिळाले व त्यानंतर आपण प्रजासत्ताक घोषित झालो, हे पुढे तसंच सुरू ठेवण्यासाठी व अजून आपले प्रोग्रेस करण्यासाठी आपल्याला आपले रक्त द्यावे लागणार आहे व आपले कष्ट त्याच्यात दिसले पाहिजे, याची आपण जबाबदारी घेतली पाहिजे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. Thank you, Amu, for your wonderful speech. Moving ahead, today is the 13th anniversary of 26/11 Mumbai attack, in which 157 people were killed and 300 were injured. I would like to call Samruddhi for further information. Brave soldiers, those who have lost their lives in the attack, will remain enshrined forever, not just in the minds of those who walked with them, but in the books like To the Last Bullet by additional ACP Ashok Kamti's wife Vanita Kamti. Now we will play 26/11 attack video.
दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सर्व जवानांना व निष्पाप नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली देण्यास मी विनंती करते की आपण सर्व 2 मिनिटाचं मौन धारण करा. Thank you everyone. Now I would like to call Samruddhi Bendre for her speech. Only. नमस्कार, मेरा नाम समृद्धि सिद्धार्थ बेंद्रे है. मैं द्वितीय वर्ष कला शाखा की विद्यार्थी हूँ. आज के इस कार्यक्रम को उपस्थित राष्ट्रीय सेवा योजना के कार्यक्रम अधिकारी डॉक्टर प्रभाकर बराड़े सर और सभी स्वयंसेवकों को खूब प्रणाम. साल 2008 में देश की आर्थिक राजधानी मुंबई पर एक आतंकवादी हमला हुआ था, जिसने भारत समेत पूरी दुनिया को हैरान कर दिया था. मुंबई हमले को याद करके आज भी लोगों को दिल दहल उठता है. आज मेरी कविता भी उस लड़की की मनोदशा बताएगी जिसने ये सारी घटनाएं अपनी आंखों से देखी है और महसूस भी की है. हाँ, मुझे याद है आज का वो दिन जब मुंबई के लोग मौत के कतार से डर रहे थे. हाँ, मुझे याद है वो रात जब मुंबई की लोकल ट्रेन में चढ़ने से लोग डर रहे थे. हाँ, मुझे याद है वो वक्त जब अपने पापा के जल्दी घर न आने पर बच्चे कह रहे थे, रो रहे थे. हाँ, मुझे याद है वो जब मुंबई पुलिस कसाब और उसके साथियों से लड़ रहे थे. हाँ, मुझे याद है वो समय जब मैं खुद दादर स्टेशन पर रुकी थी और मेरे पापा बार बार कॉल कर रहे थे. हाँ, याद है मुझे वो बात जब दोस्त मेरे डरे होने पर मुझे दिलासा दे रहे थे. सिर्फ एक मिनट उन शहीदों के नाम जो कुछ कर गए हम सबके और मुंबई वालों के नाम. जय हिंद, जय भारत. Thank you, Samruddhi. I would like to call Bhagwan Dabne to recite his poem on 26/11 attack. नमस्कार, मी डॉक्टर भगवान शिवनाथ वर्ग FYBA आपल्या समोर कविता मांडतोय 26 साखर. प्रथमतः उभे हिंदुस्थानच्या आराध्यदैवत छत्रपती शिवराय, छत्रपती संभाजीराजा आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीचं अभिवादन करतो आणि माझ्या कवितेला सुरुवात करतो. ना विसरलो मुंबईचा तो भ्याड हल्ला. ना विसरलो मुंबईचा तो भ्याड हल्ला, जो पडद्याआड झाला आणि मुंबईचा चेहरा पुन्हा लाल झाला. रक्षणाकरता तो प्रत्येक जण भारत मातेचा लाल झाला. देऊनी पंचप्राण तो भारत मातेसाठी शहीद झाला. आज त्याच आठवणीत 26 दिवस हा ताजा झाला. त्या सर्व वीर शहीद जवानांना प्रथमतः श्रद्धांजली अर्पण करतो आणि माझ्या कवितेला सुरुवात करतो. देशाची आर्थिक राजधानी होते मुंबई शहर. 26 तेथे आतंकवाद्यांनी केला मोठा कहर. उद्ध्वस्त केले हॉटेल ताज आणि हॉटेल ओबेराय. कुणाचा मोडला हात तर कुणाचा मोडला पाय. कुणाची मेला बाप तर कुणाची मेली माय. आधुनिक हत्यारे होती त्यांच्यापाशी.
अजून एक हत्यार होती त्यांच्यापाशी आणि लक्ष होते माझे भारतवासी आणि लक्ष होते माझे भारतवासी. कुठे वाहत होते रक्ताचे पाट तर कुठे डोळ्यांची बरसात, कुठे वाहत होते रक्ताचे पाट तर कुठे वाहत होते रक्ताचे बरसात. पण कुठेही माझ्या पण कर्तव्याचे घेऊन भान शहीद जवानांनी दिले प्राण, शहीद जवानांनी दिले प्राण. अबोध कामटे अशोक कामटे शहीद झाले, विजय सावरकर कामी आले, वीर ओमे शहीद झाले, कसाबला जिवंत पकडले. अशोक कामटे शहीद झाले, विजय सावरकर कामी आले, वीर ओमे शहीद झाले, कसाबला जिवंत पकडले. अतिरेक्यांचे प्रयत्न फसले, प्रेत त्यांचे तेथेच कुजले, अतिरेक्यांचे प्रयत्न फसले, प्रेत त्यांचे तेथेच कुजले. मातृभूमीच्या शत्रूला, मातृभूमीच्या शत्रूला, भारत मातेच्या शत्रूला फाशी दिली पाकड्यांच्या कसाबला, फाशी दिली पाकड्यांच्या कसाबला. वैराला चढला इतका माज, वैराला चढला इतका माज, चालवायला बघतायत आपल्या देशावर राज. वैराला चढला इतका माज, चालवायला बघतायत आपल्या देशावरती राज. नको देऊ यांना थारा आता, नका देऊ यांना थारा आता. अडवायांच्या साऱ्याविषयी दाऊद असवा कुणी, यांना आपण देऊ फाशी, दाऊद असवा कुणी, यांना आपण देऊ फाशी. रक्त सांडतो सैनिक आमचा तेव्हा देश डोलतो रक्तावर, रक्त सांडतो देश आमचा तेव्हा देश चालतो रक्तावर. घाम घालतो मजूर आमचा तेव्हा देश चालतो तख्तावर, घाम घालतो मजूर तेव्हा देश चालतो तख्तावर. स्वतःच्या विचारसरणीत शेर माती घालवतात, स्वतःच्या विचारसरणीत शेर माती घालवतात. आपल्याच घरात घुसून दहशतवाद फैलावतात, आपल्याच घरात घुसून दहशतवाद फैलावतात. आता तरी बंद करा गड्यांनो दहशतवाद, आता तरी बंद करा गड्यांनो दहशतवाद आणि घाला माणुसकीला साथ, आणि घाला माणुसकीला साथ. धन्यवाद. जय हिंद, जय शिवराय. Thank you, Bhagwan, for your poem. Actually, touched everyone's heart sitting over here. सर, जो कि बस उस शहादत में जो शहीद हुए हमारी हिफाजत में. Calling शुभम ढोले for his speech. माझं नाव शुभम ढोले, मी FYBA च्या कला शाखेमध्ये शिकत आहे. आता माझ्या मित्रांनी चांगली कविता म्हणून दाखवली तेव्हा अंगावरती रोमांच उभे झाले. तर आपण शिवाजी महाराजांचे जयघोष करायचे आणि भारत मातेचा जयघोष करायचा आहे. सगळ्यांनी माया मागून म्हणा, छत्रपती शिवाजी महाराज की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम. दुनिया में मिल जाएंगे आशिक कहीं, दुनिया में मिल जाएंगे आशिक कहीं, पर वतन जैसा खूबसूरत सनम कहा, पर वतन जैसा खूबसूरत सनम कहा. अजमर आमिर कसा पाकिस्तानाच्या त्या कराची शहरामधून समुद्रामध्ये आला तेव्हा त्याच्याकडं ती रबराची बनलेली बोट आणि त्याचे 9 सहकारी मित्र आले त्या मुंबईच्या चौपाटीवरती. तिथून दाखल झाले आणि त्यानंतर त्यांनी पूर्ण महाराष्ट्रावरती आणि मुंबई शहरावरती त्यांचा कब्जा करण्याचा त्यांचा डोक्यामध्ये सगळं होतं. पहिलं त्यांनी जे काही केलं ते आपण पाहिलं इथं, पण मला त्यांचा सर्वात आवडलेला प्रसंग म्हणजे आपल्या पोलिसांनी त्यांना कुठे मात केली. त्यातला एक मला खूप प्रसंग आवडला, तो म्हणजे तुकारामांचा. तुकाराम हे पोलीस कॉन्स्टेबल होते, हेड कॉन्स्टेबल. ते वीरगतीला प्राप्त झाले. नाकाबंदी चालू होती, टोयोटा गाडीमधून ते 2 आतंकवादी पळून जाण्याचा किंवा दुसरीकडे कुठेतरी परत आतंकवादी हल्ला करण्याचा प्रयत्न करत होते. त्यांच्या मनात ध्येय होतं की जेवढे जास्त मारतील तेवढे मारायचे आणि परत त्यांच्या देशात पळून जायचं. आपल्या पोलिसांनी नाकाबंदी केली असताना तिथे त्यांची गाडी आली. पहिल्यांदा 3 वेळा आपण त्यांना थांबण्याची संधी दिली, पण तरी ते थांबले नाही. आणि जेव्हा आपल्या पोलिसांनी गोळीबार चालू केला तेव्हा जो गाडी चालवत होता तो तिथेच ठार झाला. पण जो कसाब होता तो ठार झाला नाही, तो तसाच तिथे लपून बसला आतमध्ये. आणि जेव्हा तो कुठल्याही गाडीतून हालचाल चालू नाही झाली, कुठलीही गोळी समोरून पण आपण पण चालत नव्हतो, ते पण चालत नव्हते, तेव्हा आपल्या पोलिसांना वाटलं की संपलं, ते दोघं संपले. मग तरी पण पुढे जाण्याची कोणाच्या मध्ये हिंमत नव्हती. तर ही हिंमत कॉन्स्टेबल तुकाराम यांनी केली. पुढे गेले, दरवाजा उघडताच आणि त्या AK-47च्या 40 गोळ्या त्यांच्या छातीवरती झाडण्यात आल्या. तरी त्यांनी त्याला सोडलं नाही. अशी त्याची कॉलर पकडली आणि रस्त्यावरती आपटल्याने उरलेले बाकीचे आपले जे सहकारी पोलीस होते त्यांनी त्याला जिवंत पकडण्यामध्ये यश आलं. BSFचे जे जवान होते त्यांनी 8 आतंकवाद्यांना ठार केलं. पण जिवंत पकडलेला कसा हा कोण होता, कुठून आला होता, त्याच्या मनात काय होतं आपल्याला माहितीच नव्हतं.
आपण कोणासमोर आपल्या समोरचा शत्रू कोण आहे हे माहीत नसताना पण आपण त्यांच्यासोबत एवढी मोठी 26/11ला एवढा मोठा प्रसंग घडला आणि आज हे पुण्यस्मरण आपण करत आहे त्यांचं. आणि मला संधी दिल्याबद्दल धन्यवाद सर आणि NSS डिपार्टमेंटचे पण धन्यवाद. Thank you, Shubham. I take this occurrence on behalf of our entire NSS team to extend my generous gratitude to our guests who came here to commemorate, share some valuable words to us. I thank you, Varade sir, for leading supervision inspired at every moment, and inspiration at every moment of our life. I congratulate to all the participants for their piece of art. Thank you for listening me carefully, and thank you sir for your valuable time. And thank you everyone for your time.